IVF च्या टर्म्स वगैरे सगळं ऐकलेलं आहे, तुम्हाला हे माहिती आहे. आता आपल्याला फक्त हे बघायचं आहे की आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचा मेडिको लीगल इम्पॉर्टन्स काय आहे. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन काय असतं याची माहिती आपण करून घेऊया. तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचे टाइप्स आणि इंडिकेशन्स कुठे कुठे आहेत. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ऑफ होमोलॉगस किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन तीन कंडिशन्स आहेत. ठीक आहे, तर अशामध्ये आपल्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हजबंडची गरज असते. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन डोनर याची आपल्याला कधी कधी गरज लागते. The semen from the donor is deposited in case if the husband is sterile. Okay, husband is suffering from any inheritable diseases. If the husband is suffering from inheritable psychiatric disorders or in cases of RH incompatibility. Okay. Third condition is artificial insemination combined. Okay, the semen of a husband and donor is pooled, combined, and then it is deposited in case husband is oligospermy. So everyone know, याच्यावर मूवी पण आलाय विकी डोनर, तर तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे. तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन 3 टाइप मध्ये होतं. ठीक आहे, तर एक ह्याच्यामध्ये की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हे हजबंड कडूनच होतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला डोनरची गरज लागते आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये डोनरचं सिमेन आणि हजबंडचं सिमेन हे मिक्स केलं जातं आणि ते मग आर्टिफिशियली वजायनामध्ये इन्सेमिनेट केलं जातं. आता काय प्रोसेस आहे आर्टिफिशियल? एक तर रिटन इन्फॉर्म कंसेंट ऑफ ऑल द कंसर्न पार्टीज इज बीन टेकन. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये वाईफ पण येते, हजबंड पण येतो आणि डोनर असेल तर डोनर पण येतो. Semen is collected by masturbation after 1 week of abstinence and it is checked for HIV. This is normal thing. 1 ml of semen in a sterile syringe is diluted with 1 or 2 ml of normal saline and is then deposited on cervix. That is, if the sample is collected now, within first 2 hours, semen sample घेतल्याच्या पहिल्या 2 तासामध्ये ही प्रोसिजर केली जाते आणि ही प्रोसिजर फिमेल ओव्ह्युलेटिंग असते त्या दिवशी केली जाते. ओव्ह्युलेशन डे टेंटेटिव्हली 14 डे असतो आफ्टर मेन्स्ट्रुएशनचा, तर त्या दिवशी ही प्रोसेस केली जाते. द प्रोसेस इज डन इन द प्रेझेन्स ऑफ नर्स और अ फीमेल अटेंडंट फॉर 3 to 4 days per month for 3 to 4 months or till time of conception. So here we nowadays have got a nice technology की आपल्याला ovulation सुद्धा ट्रॅक करता येऊ शकतं. We have got the kits for it. So with the help of that also, किंवा मग many times like it shows a ovulation period but it may be म्हणजे आज दाखवतोय पण उद्या पण असू शकतो किंवा तो अर्ली पण झालेला असू शकतो. म्हणून हे 3-4 दिवस सलग केलं जातं आणि याच्यासाठी कंपल्सरी कीप इन माइंड यू नीड अ फिमेल नर्स or female attendant with you while performing this type of procedure. Okay, and it is done for 3-4 months. म्हणजे इट्स नॉट लाईक की बाबा आजचा केलं आणि लगेचच्या लगेच त्या प्रोसिजरला रिझल्ट येतो. कधी कधी 3-4 सायकल सुद्धा त्याला रिपीट करावे लागतात किंवा कन्सेप्शन होत नाही तोपर्यंत या गोष्टी केल्या जातात. ठीक आहे, जर स्टोर्ड सीमेन वापरणार असतील, म्हणजे आता हे जे बघितलं आपण ते फ्रेशली कलेक्टेड सीमेनचं होतं, पण जर स्टोर्ड सीमेन वापरणार असेल तर डोनर जो आहे तो HIV साठी टेस्ट केला जातो फर्स्ट ऑफ ऑल, आणि मग जर ती टेस्ट निगेटिव्ह आली तर सॅम्पल कलेक्ट केलं जातं आणि सॅम्पल हे 3 महिन्यापर्यंत क्रायो प्रिझर्वेशन थेरपीने ते प्रिझर्व केलं जातं. त्यानंतर परत 3 महिन्यांनी HIV साठी चेक केलं जातं. जर नेगेटिव्ह असेल तर मग ते आर्टिफिशियल इन्सेमिनेशन साठी वापरलं जातं. ठीक आहे,
तुम्हाला माहिती विंडो पिरियड जास्त आहे HIV साठी, त्यामुळे असं केलं जातं. त्यानंतर प्रिकॉशन्स काय घ्यायचे आहेत, तर जेव्हा तुम्हाला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करायचं आहे विथ द हजबंड हिमसेल्फ, तर तुम्हाला कन्सेंट ऑफ हजबंड आणि वाईफ या दोन करायच्या आहेत. प्रोसिजर कंपल्सरी इन द अटेंडन्स ऑफ अ फिमेल नर्स किंवा फिमेल अटेंडंट हिच्या प्रेझेन्स मध्येच प्रोसिजर करायची आहे. नेव्हर फॉरगेट दॅट, स्पेशली मेल डॉक्टर्स. ठीक आहे, तुम्ही तर ही गोष्ट साधं PV एक्झामिनेशन जरी करायचं म्हटलं तरी तुमच्या सोबत एक फिमेल अटेंडंट किंवा नर्स असली पाहिजे. जर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन डोनरच्या मदतीनं होणार असेल तर काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. आय एम टॉकिंग इन टर्म्स ऑफ मेडिको लिगल ऍस्पेक्ट ओनली. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला रिटर्न कन्सेंट घ्यायची आहे की जो सिमेंट डोनेट करणार आहे तो हजबंड, कारण तो रेसिपियंट आहे या केसमध्ये, आणि वाईफची सुद्धा. आणि ह्याची पण कन्सेंट तुम्हाला घेऊन ठेवायची आहे त्या डोनर माणसाकडनं की बाबा तुझ्याकडनं आम्ही जे सॅम्पल कलेक्ट करतो आहे ते बाय द मीन्स ऑफ मॅस्ट्रुबेशन त्याच्यानेच आम्ही करतो आहे. कारण की जर ते तसं नाही आणि म्हणजे ह्याची रिटर्न कन्सेंट वगैरे नसेल आणि उद्याला काही प्रॉब्लेम झाला आणि तो माणूस आला सांगत की नाही नाही हा माझाच मुलगा आहे किंवा आमच्यामध्ये नॅचरल इंटरकोर्सच्या प्रोसेसनी हे बाळ झालं आहे, तर त्याचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला त्याची पण कन्सेंट घ्यायची की हे जे काही सीमेन सॅम्पल आम्ही घेतोय हे बाय द प्रोसिजर ऑफ मॅस्ट्रुबेशन आम्ही घेत आहे. त्यानंतर जेव्हा पण तुम्ही आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करणार आहे फिमेल मध्ये, तेव्हा तुमच्याजवळ एक फिमेल असिस्टंट किंवा नर्स किंवा अटेंडंट असली पाहिजे. ठीक आहे, आयडेंटिटी डोनरची आणि रेसिपियंटची ही कधीच रिव्हील करायची नसते, नाही त्यांना एकमेकांना किंवा त्यांच्या रिलेटिव्हला. ठीक आहे, त्यामुळे डोनरनी फक्त त्याचं काम करायचं, यू हॅव टू डोनेट अँड लीव्ह, आणि रेसिपियंटनी पण फक्त एवढं बघायचंय की त्याला फक्त ते घेऊन रिसीव्ह करायचं आहे. ठीक आहे, ही शुड नॉट गो इन द फर्दर डिटेल्स और द हॉस्पिटल और द स्टाफ शुड नेवर गिव्ह द डिटेल्स रिगार्डिंग दॅट, नॉट टू द पेशंट हिमसेल्फ और नॉट टू द रिलेटिव्स ऑल्सो. ठीक आहे, डोनर जो आहे त्याला इन्फॉर्म करायची गरज नाहीये आर्टिफिशियल इन्सेमिनेशनचे रिझल्ट कसे असतात, काय असतात, काय नाही. ठीक आहे, हिज वर्क इज ओनली टू डोनेट द थिंग्स अँड लीव्ह. त्यानंतर डोनर जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण काय काय क्रायटेरियाज बघतो. तर फर्स्ट ऑफ ऑल तर हा डोनर जो आहे तो बिलो एज ऑफ 40 असला पाहिजे, कारण तोपर्यंत सिमेंटची जे काय पोटन्सी असते किंवा जी क्वालिटी असते खूप चांगली असते म्हणून. त्यानंतर त्या डोनरचे स्वतःचे मुलं असली पाहिजे. सो त्याच्यामुळे एक पॉसिबिलिटी राहते ना की तो परत क्लेम करणार नाही की हे माझंच बाळ आहे किंवा हे मला द्या, इट इज बिकॉज ऑफ माय स्पर्म ऑर समथिंग. त्यामुळे त्याला स्वतःचं एक चाइल्ड असलं गरजेचं आहे. त्यानंतर स्वतःची बायको सोडून दुसऱ्या कुणा लेडी सोबत किंवा बाई सोबत त्याचे कसलेही संबंध नसले पाहिजे. त्यानंतर जो काही डोनर आहे त्याचं रेस, म्हणजे आता आपल्याकडे इंडियन आहे तर तो माणूस म्हणजे डोनर माणूस पण इंडियन असला पाहिजे. यू कॅनॉट ऑप्ट फॉर ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन और अमेरिकन पर्सन. ठीक आहे, त्यानंतर त्याची फिजिकल कंडिशन ही खूप चांगली असली पाहिजे. त्याच्या कुठल्याही प्रकारचे कुठलेही डिसीजेस, कम्युनिकेबल, नॉन कम्युनिकेबल किंवा सायकॅट्रिक, इनहेरिडेटरी वगैरे अशा कुठल्याच डिसीजेस पासून सफर झालेला नसला पाहिजे. त्याचं ब्लड ग्रुप आणि RH कंपॅटिबिलिटी ही व्यवस्थित चेक केली पाहिजे, जेणेकरून जी काय ज्याला डोनेट करणार आहे त्याचं आणि हे सेम असं पाहिजे. यू ऑल्सो नो की RH इनकम्पॅटिबल असेल तर काय काय कॉम्प्लिकेशन्स होतात. ठीक आहे, आणि सगळ्यात मेन डॉक्टर हिमसेल्फ शुड नॉट बी द डोनर. ठीक आहे, दॅट फॉर दॅट यू हॅव अदर प्रोसिजर अँड यू हॅव टू गो थ्रू दॅट. ठीक आहे, त्यानंतर जे आर्टिफिशियल इन्सेमिनेशनची प्रोसेस करणार आहे त्यांनी शक्यतो डिलिव्हरी करायचं त्या चाइल्डचं हे पण टाळलं गेलं पाहिजे, म्हणजे टाळता आलं तर.
कारण की त्याला बर्थ रेकॉर्ड्सचे आणि पॅटर्निटीचे जेव्हा केव्हा म्हणजे सगळे दाखले बनवावे लागतील तेव्हा त्याच्याकडे ते प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे. तर आता लीगल प्रॉब्लेम्स कुठं कुठं येतात. तर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन हा स्वतःच म्हणजे कधी कधी असं होतं की हजबंड आणि वाईफ आहे त्यांचं नॅचरली इंटरकोर्स नंतर पण ते खूप प्रयत्नांती पण कन्सिव्ह होत नाही. मग अशा केसेस मध्ये द डॉक्टर आस्क द हजबंड हिमसेल्फ टू गिव्ह द सिमेन सॅम्पल आणि ते आर्टिफिशियली फक्त आतमध्ये युट्रस मध्ये म्हणा किंवा सर्विक्स मध्ये वगैरे ते फक्त इन्सेमिनेट केलं जातं. सो पण ते आता हजबंड स्वतःच डोनर असल्यामुळे ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येत नाही. प्रॉब्लेम कधी येतात तर जेव्हा लीगल प्रॉब्लेम्स मध्ये डोनर म्हणून जेव्हा आपण दुसऱ्या पर्सनचं सॅम्पल यूज करतो सिमेन सॅम्पल तेव्हा काही काही गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येतात. ऍक्च्युअली इट इज रॉंग टू रजिस्टर द रेसिपियंट एज द फादर ऑफ द चाइल्ड. कारण जर तुम्ही बघितलं तर स्पर्म जो आहे तो डोनरचा आहे. त्यामुळे त्या हजबंड जो आहे डोनर आणि हजबंड वेगवेगळे पर्सन तेव्हा हजबंडचं आणि त्या डोनर स्पर्मचं काहीही घेणं देणं नाहीये. त्यामुळे ऍक्च्युअली लीगल लँग्वेज मध्ये जर तुम्ही बघायला बसलात किंवा तुम्ही जर ह्याच्यावर विचार केला तर तो जो डोनर आहे तोच त्या मुलाचा फादर म्हणून कन्सिडर केला जातो, नॉट हजबंड. त्यामुळे ऍक्च्युअली इट इज रॉंग टू रजिस्टर, बट तसं रजिस्ट्रेशन केलं तर चालणार नाही. त्यामुळे आपण त्या फादरचंच रजिस्ट्रेशन अंडर ते करतो. ठीक आहे. जर असं रजिस्ट्रेशन केलं आणि असं कायद्यानुसार जर बघितलं तर असे जे काही चाइल्ड आहेत ते सगळे इलेजिटिमेटच कन्सिडर करण्यात येतील. ठीक आहे. इलेजिटिमेट जर गोष्टी आल्या तर परत इनहेरिटन्स ऑफ प्रॉपर्टी मध्ये परत प्रॉब्लेम येतात. त्यानंतर कधी कधी असं होतं की जो काही रेसिपंट आहे किंवा जो डोनर आहे ह्यांना फॉर द पर्पज ऑफ अडल्ट्री म्हणून त्यांचे वाईफ कडून बरेचदा हे केले जातात, लीगल प्रॉब्लेम्स केले जातात. लाईक की त्यांनी मला फसवलं, त्याचं तर दुसरीकडेच अफेअर होतं आणि त्याच्यामुळेच ते बाळ झालं, अशा गोष्टी होतात. ठीक आहे. त्यानंतर कधी कधी असं होतं की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन अरे डोनर स्पर्म वापरतो आपण ते बेबी करण्यासाठी आणि ते लेडी जी आहे ती प्रेग्नेंट पण होते, डिलिव्हरी पण होते, पण डिलिव्हरी नंतर मग असं होतं चाइल्ड हे डिफेक्टिव्ह कधी कधी म्हणजे बाय बर्थ असतो. मग ते कुठलं तरी क्रोमोझोमल डिफेक्ट असेल किंवा काही असेल तर अशा वेळेला मग ते डॉक्टर हा काहीतरी घोळ घातला आहे किंवा डॉक्टरच चुकीचा आहे, त्यांनी फसवलं आहे, अशा गोष्टी पुढे येतात. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच गोष्टी आपण अनेक असं म्हणतो पण अरे ते अनुवंशिकच दिसते तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा दॅट रन्स हेरिडेटरी. मग ती एखाद्याची बसायची हॅबिट असेल, जेवायची हॅबिट असेल, बोलायची हॅबिट असेल, त्या चेहऱ्याची ठेवण असेल वगैरे, तर इथे जर डोनर वापरला गेला असेल तर मग त्याच्यामध्ये त्या गोष्टी सिमिलर तुम्हाला दिसून येणार नाही. आणि तो डोनर जर खूप ठिकाणी डोनेट केला गेला म्हणजे डोनेट करत असेल तर तो कितीतरी मुलांचा वडील असेल, ऍज शोन इन द विकी डोनर. ठीक आहे. अशा गोष्टी होऊ शकतात. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन जर बघितलं तर इंडियामध्ये इतकं कॉमन नाहीये, हल्ली व्हायला लागलंय, पण इट इज मोस्टली बिकॉज ऑफ दी हजबंड हिमसेल्फ. तर इतकंसं कॉमन नाहीये, पण इंडियामध्ये हे लीगल आहे, असं होऊ शकतं किंवा असं करायला तुम्हाला परमिशन आहे. ठीक आहे. तर अशा लीगल आहे पण त्याचे पण कॉन्सिक्वेन्सेस आहेत की आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करायचं आहे तर त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहे. जो हजबंड आहे हा रेसिपियंट आहे, त्यामुळे तोच म्हणजे आपल्याकडे मग हे सगळ्या गोष्टी होऊ शकत होत्या की बाबा तो फादरच कसा काय, मग तो फादरच नसेल तर मग हे चाइल्डच कसं काय लेजिटिमेट वगैरे अशा गोष्टी. म्हणून आता आपण तसा कायदा केला आहे की तो हजबंड रेसिपियंटनी जरी त्याला डोनर दिलं असेल म्हणजे डोनर म्हणून जरी एखादी व्यक्तीचं स्पर्म किंवा सिमेन वापरलं गेलं असेल तरीही त्या कपलमध्ये जो हजबंड आहे तोच त्या बाळाचा फादर आहे आणि हे चाइल्ड जे आहे ते लेजिटिमेट कन्सिडर केलं जातं, कारण कन्सेंट ही घेतलेली असते. त्यामुळे फिजिकल युनियन झालेलं नाहीये आणि फिजिकल युनियन नाही झालं तर कुठल्याही प्रकारची फसवी किंवा अडल्ट्री ही झालेली नाहीये. ठीक आहे. इव्हन अ सिंगल किंवा डिवोर्स लेडी जरी असेल तरीही ती आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या मदतीनं चाइल्ड बनू शकते.
पण अशा केसेसमध्ये हे चाइल्ड जे आहे ते इलिजिटिमेट असणार आहे. तर या 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट टॉपिक राहतो सरोगेट मदर. तर आता हे काय आहे? सरोगेट मदर हे कन्सेप्ट तुम्ही प्रत्येकाने ऐकलेली आहे. तर व्हॉट इट हेल्प्स किंवा त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे? तर इट इज डिफाइन्ड एज अ लेडी हू रेअर्स इन हर वूम द फीटस ऑफ अदर अँड फॉर अदर्स. म्हणजे ती एखादं बाळ तिच्या पोटामध्ये वाढवते जे कोणा दुसऱ्याच आहे आणि ते दुसऱ्यासाठीच वाढवून ती ते देणार आहे. तिचा स्वतःशी काहीही संबंध नाही. तर तुम्हाला वायवामध्ये बरेचदा विचारलं जातं की असे आहे का कोणी तुमच्या म्हणजे माहितीतले सरोगेट मदर फिल्म इंडस्ट्रीमध्ये, क्रिकेटर्स मध्ये, जसे नामांकित व्यक्तींमध्ये या गोष्टीच्या तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही ते तसे तयार करून ठेवू शकता. तर प्रोसिजर काय आहे? इन केस अ फीमेल कॅनॉट बिकम अ प्रेग्नेंट, ठीक आहे, जी बाबा तिचा ओवा हा फर्टिलाइज होतो इन विट्रो विथ द हेल्प ऑफ सीमेन फ्रॉम हर हस्बंड अँड द फर्टिलाइज ओवा इज इम्प्लांटेड इन द युटरस ऑफ द सरोगेट. इट इज अ फुल सरोगसी. की काही वेळेला असं असतं की ती प्रॉपरली ओव्ह्युलेट होतीये, ओवा पण रिलीज होत आहे, पण युट्राइन काही डिफेक्ट्समुळे किंवा तिच्या बॉडीच्या कंडिशन मध्ये किंवा अशा काही केसेस असतात अशा टाइम मध्ये की बाबा तिच्या त्या युटरस मध्ये हे बाळ वाढू शकत नाही. तर मग त्याला काय केलं जातं की हा ओवा कलेक्ट केला जातो आणि मग सिमेंट कलेक्ट केलं जातं ते तिच्याच हस्बंड पासून आणि ते बाहेर ओव्ह्युलेट करून किंवा हे जे आहे ओवा आणि सिमेंट हे फर्टिलाइज करून मग ते एका दुसऱ्या लेडीच्या युटरस मध्ये इम्प्लांट केलं जातं. तर याला आपण फुल सरोगसी असं म्हणतो. ठीक आहे, की बाबा इथे वाईफचाच ओवा आहे आणि हस्बंडचाच सिमेंट आहे किंवा स्पर्म आहे. त्यामुळे हे जे काही फर्टिलाइज प्रोडक्ट आहे ते फुल्ली सरोगेट पद्धतीने झालेलं आहे. फक्त आणि फक्त ते वाढवण्यासाठी एका युटरसची गरज होती आणि त्याच्यासाठी आपण कुणाचा तरी उपयोग केलेला, कुणा दुसऱ्या लेडीचा उपयोग केलाय, म्हणून आपण त्याला फुल सरोगसी असं म्हणतो. ठीक आहे. पार्शियल सरोगसी नावाचा पण एक प्रकार असतो. याच्यामध्ये काय होतं की हस्बंड जे आहे याचं सिमेन सॅम्पल केलं जातं आणि आर्टिफिशियल इन्सेमिनेशनच्या मदतीनं त्या लेडीच्या पोटामध्ये इन्सर्ट करून त्या लेडीच्या पोटामध्ये ते बाळ वाढवलं जातं. ठीक आहे, आणि मग ते बाळ त्या हस्बंडला दिलं जातं. नॉट नेसेसरी की इथे ती लेडी जी असेल ती त्याची बायकोच असेल म्हणून. तर याला आपण पार्शियल सरोगसी असं म्हणतो. अशा केसेसमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर जे काही बाळ आहे ते बायोलॉजिकल पेरेंट्स जे आहे त्यांना दिलं जातं. म्हणजे फुल्ली सरोगेट मध्ये जी आई आणि वडील आहेत त्यांना दिलं जातं, ना की त्या लेडीला जिच्या पोटामध्ये 9 महिने ठेवलं गेलेलं आहे. जनरली आपण जर बघितलं तर सरोगसी हा एक प्रकाराचा कमर्शियल पर्पज म्हणून म्हणजे अर्निंगच्या सोर्सच्या पद्धतीनेच केल्या जाणारा गोष्टी आहे. ठीक आहे, सरोगेट मदरहुड जी आहे ती अर्निंग पर्पज साठी केली जाणारी गोष्ट आहे. मग आता लिगल प्रॉब्लेम्स काय होतात? तर होतं काय की ती पहिले म्हणते की ठीक आहे मी सरोगेट व्हायला तयार आहे, तुम्ही तुमचं बाळ माझ्या पोटात वाढवू शकता अँड व्हॉट्स एव्हर, आणि नंतर मग प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ती मग हे चाइल्ड त्यांना परत देण्यासाठी नाकारते. तर अशा गोष्टी पण होऊ शकतात. त्यानंतर सरोगेट करण्यासाठी ती जी मदर आहे किंवा जी लेडी आपण म्हणजे चॉईस केलेली आहे किंवा तिला आपण कन्सिडर करतो की बाबा आता ही सरोगेट मदर आहे, तर ती नंतरहून मग पैसे द्या मला, मग ह्याचे मला अजून पैसे लागतील, हे ते अशा बऱ्याच डिमांड्स तिचे पुढे येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर जे बायोलॉजिकल पेरेंट्स आहेत तर कधी कधी असं होतं की ते सरोगेट करतात आणि सरोगेट झाल्यानंतर जे काही बायोलॉजिकल पेरेंट्स आहेत मदर आणि हस्बंड आणि वाईफ त्यांना पण नॅचरली प्रेग्नन्सी राहून जाते आणि मग त्यांना लक्षात येतं की आपल्याला आपलं बाळ होत आहे, तर ते मग ते सरोगेट मदरला म्हणतात आता तुम्ही अबॉर्शन करून टाका किंवा ते बाळाचं तुम्हाला काय करायचं ते करा, आम्हाला नकोय ते बाळ. अशा पण लिगल प्रॉब्लेम्स होतात. ठीक आहे. त्यानंतर इनहेरिटन्सचे जेव्हा वारसागत प्रॉपर्टीचे जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा अशा गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात, स्पेशली इन केसेस ऑफ मुस्लिम पीपल ज्यांच्याकडे
असं बिल मध्ये फक्त 1/3 त्यांच्या जे काही प्रॉपर्टी आहे ह्यांचा उल्लेख केला जातो आणि बाकी जे आहे ते नॅचरल पद्धतीने प्रत्येकाच्या इनहेरिटन्स मध्ये येतो. तर असे प्रॉब्लेम्स प्रॉपर्टी किंवा वारसागत प्रॉपर्टीच्या डिस्प्युट्स मध्ये येऊ शकतात. आणि बरेचदा असं होतं की अशा केसेस मध्ये आपल्याला हे कळत नाही की त्या बाळाची आई म्हणून आपण कोणाला कन्सिडर करायचं. द बायोलॉजिकल मदर म्हणजे जिचा तो ओवा आहे ती लेडी, की ज्या लेडीने तिला पोटामध्ये वाढवलंय ती लेडी. ठीक आहे. दुसरा टॉपिक राहतो ART, दॅट इज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स. तर फर्स्ट ऑफ ऑल टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF. तर ह्यामध्ये आपण काय करतो, फर्टिलायझेशन टोटली आपण बाहेर करतो. म्हणजे ओवा घेतो, स्पर्म घेतो, त्याला बाहेर लॅब मध्ये पूर्णपणे फर्टिलाइज करतो, त्याचं झायगोट बनवतो आणि हे झायगोट आपण युटेरस मध्ये इम्प्लांट करतो. ठीक आहे. या केसेस मध्ये ओवा आणि स्पर्म आहे ते कन्संट कपलच असतं किंवा डोनरचंही असू शकतं. ठीक आहे. आपल्याकडे ही कन्सेप्ट अजून थोडी एक्सेप्टेबल नाही, बट कधी कधी आपल्याला ओवा पण डोनेट किंवा डोनर ओवा सुद्धा आपल्याला लागू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस राहते त्याच्यामध्ये गॅमेट हा इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, म्हणजे ज्याच्यामध्ये एग आणि स्पर्म हे दोन्ही फॅलोपियन ट्यूब मध्ये पहिले इन्सर्ट किंवा ट्रान्सफर केले जातात. ठीक आहे. त्यानंतर झायगोट फॉर्मेशन झालं असेल तर झायगोट पण हे फॅलोपियन ट्यूब्स मध्ये टाकलं किंवा इम्प्लांट केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर सीमेन बँकिंग पण आहे. तर ह्युमन सीमेन आणि ओवा हे दोन्ही पण स्टोअर करता येतं, ते पण फ्रीजिंग पद्धतीने केलं जातं. त्याच थेरपीला आपण क्रायो प्रिझर्वेशनची थेरपीने प्रिझर्व करणे असं सुद्धा म्हणतो. अशामध्ये आपण ग्लिसरॉल ऍड करतो, त्यानंतर त्याचं स्लो कूलिंग करतो. कूल झाल्यानंतर त्याला रॅपिड फ्रीजिंग करतो आणि त्याला आपण स्टोअर करतो ऍट दी टेम्परेचर -79 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. मग आता लिगल प्रॉब्लेम्स बघूयात.